नमस्कार, प्राजक्ताच फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाचे हाय प्रोटीन पौष्टिक लाडू। तर घरच्या घरी खूप छान पद्धतीने हे बनवता येतात। तुम्ही बघू शकता, मी एक दाखवते लाडू तोडून। हे बघा, खूप मस्त असा लाडू झालेला आहे आणि खूपच टेस्टी होतो लाडू, सगळ्यांनाच आवडतो हा लाडू। तर आपण कृतीकडे बघूया। याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये अख्खे मूग घ्यायचे आहेत। ते आपल्याला मध्यम आचेवरती 21 ते 25 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत, जोपर्यंत ह्याचा असा हलकासा ब्राऊन रंग येत नाही। आणि मग हे पूर्ण थंड करून आपल्याला जे आहे मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत। बारीक दळून घेतल्यानंतरही आपल्याला हे चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत। तर चाळणीमध्ये ह्याच्यासाठी चाळून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यात जर काही चरचर राहिली असेल तर ती आपण साईडला काढू शकतो किंवा ती पुन्हा बारीक मिक्सरला दळून घेऊ शकतो। छोट्या भांड्यामध्ये दळून घ्या जेणेकरून ते पूर्ण प्रकारे बारीक दळलं जाईल। आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता। 2 चमचे तूप गरम करून मी याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि भोपळ्याच्या बिया घातल्या आहेत। आणि हा आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेऊ मध्यम आचेवरती। आणि मग भाजून घेतल्यावरती आपल्याला जे आहे ह्याच्यामध्ये थंड करून आपल्याला मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहे। तर मी बारीक दळून घेतला आहे आणि ती पावडर जी आहे ती आपल्याला मुगाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण एकत्र करून पुन्हा एकदा आपण कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून हे व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत, एक 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवरती। ते याच्यासाठी कारण बऱ्याचदा मुगांमध्ये थोडंफार कच्चं असं राहतंच, जेव्हा भाजतो तेव्हा पूर्ण असं आतपर्यंत भाजलं जात नाही। त्याच्यामुळे हे असं भाजून घेतलं की त्याच्यातला जो कच्चा वास असतो तो पूर्ण प्रकारे निघून जातो आणि खाताना तुम्हाला अजिबात तसा फ्लेवर येत नाही। हे असे व्यवस्थित भाजून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे गूळ घालून घेऊया। तर मी जो आहे गूळ मायक्रोवेव्ह करून घेतला आहे, तुम्ही अगदी बारीक चिरून घेतलात तरी हरकत नाही। त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे वेलची पूड, थोडंसं मीठ, अगदी हलकंसं चवीसाठी आपण मीठ घालून घेऊया। आणि त्याच्यामध्ये आपण जे आहे कडक तूप जे आहे ते कडक गरम करून घेतलं आहे, तर ते आपण ह्याच्यावरती ओतून घेऊया आणि व्यवस्थित जे आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया। थोडं गरम असतं पण हळूहळू तुम्ही मिक्स करा। आणि मग याचे जे आहेत ते आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी हे लाडू बनवले आहेत। तर हे लाडू 2 ते 3 आठवडे आरामात राहतात। तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला नेक्स्ट कोणती रेसिपी हवी असेल तर कमेंट करा। थँक्यू।